लक्ष देऊन राहायचं आहे। लाईव्ह मॅच पाहत राहा। आपणास पुकार दिल्यावर आपण त्वरित मैदानावर यायचं आहे। शेवटचा सामना असेल संतोषमध्ये राणाल विरासपूर धामणगाव। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। बरोबर 12:11 झालेली आहेत आणि एक सुंदर सामना आपण पाहणार आहोत। जयदुर्गा टिमगरपाडा विरुद्धात बादशाह 11 पिंपलगर। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत। विनंती असेल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू तुम्ही आमच्याकडे पाठवायचे आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे। गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज देखील सज्ज झालेला आहे। दुपारच्या सत्रामध्ये अजून एक सुंदर सामना आपण या दमण नगरीमध्ये एन्जॉय करत आहात। पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान पदाधिकारी आमचे मान्यवर यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच या पटांगणावरती नक्कीच दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत। यावेळेस शफल क्रॉस होऊन मोठा फटका खेळायचा होता बॅटचा आणि बॉलची तेवढीशी छान जोडली झालेली नाहीये। चेंडू स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलले जाणार दरम्यान फलंदाज ऑन दी मार्क झाला आणि संघाचं श्री गणेश झालं। टीम जयदुर्गा टिमगरपाडा संघाचं 12 मॅन पाठवायचे आहेत। विनंती असेल शैलेश आणि मनोज जयदुर्गा टिमगरपाडा या संघाची पहिली विकेट करता आपल्या जोडी पाहायला मिळते। गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज देखील सज्ज झाला। राजेंद्र आहेत गोलंदाजी करण्याकरता। पहिला चेंडू त्यांनी टाकला, एक धाव त्यांच्या चेंडूतनं पाहायला मिळेल। स्ट्राईकला आता मनोज गुलवी आपल्याला पाहायला मिळतात। फुलटॉस चेंडू ऑन साइडला, हा धमाका पाहायला मिळाला। बॅट्समन मनोज गुलवीच्या बॅट मधून येतो हा षटकार। व्हॉट अ शॉट। मामा आपण त्वरित बॉल द्यायचंय। मामा तिथे आहेत, आपण फास्ट जायचं आहे। हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले। फुलटॉस चेंडू अगदी मी म्हणेन मेजवानी होती। फलंदाज मनोज गुलवी करता दोन्ही हातांनी ती मेजवानी स्वीकारली आणि काय सुंदर फटका सजवला फलंदाज मनोज गुलवी याने। पहिला चेंडू फेस करताना आघात केलं आणि गोलंदाजाला मात्र सांगून दिलं, अभी तो छक्का लगा है, चौका लगाना बाकी है, अभी तो गास देखा है, अंजाम देखना बाकी है। गुड शॉट। गतवर्षी आपण पाहिलं तर मनोज गुलवी यावर्षी फार सुंदर फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने तो फॉर्म आता मात्र या दमण नगरीमध्ये त्यांचा पाहायला मिळतोय। तसेच मास्टर 40+ असोसिएशनचे ते सल्लागार देखील आहेत। यावेळेस मागे सरकून चांगला फटका, जागा बनवली, स्क्वेअर ऑफ दी विकेट। वीरेंद्र सेवक स्टाईलने चेंडू खेळला गेला। अखेरकार फलंदाजाला क्षेत्ररक्षकाला यश मिळालं। हा चेंडू अडवण्याकरता 2 धावा प्राप्त केल्या। तसेच भिवंडी शहरातले मनसेचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि आज बघा मी मगाशी उल्लेख केला होता की या खेळापासून कोणी वंचित राहू शकत नाही। डॉक्टर्स पाहायला मिळतात, वकील पाहायला मिळतात, नेते देखील पाहायला मिळतात आणि ते दृश्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। अनदर बॅट डिलिव्हरी, चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती मनोज गुलवीचा योग्य तो उत्तर आला। या देखील चेंडूवरती मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला, चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर। हा दुसरा षटकार मनोज गुलवीच्या बॅटमधून येतोय।
फुलटॉस चेंडू होता. यावेळेस देखील हात उघडायला संधी दिली फलंदाज मनोज गुलवी यांना आणि अखेरकार या चेंडू देखील चांगला फटका संपन्न केला. धावसंख्येचा आपण विचार केला धावफलकावरती आपल्याला 15 धावा या पाहायला मिळतात. वॉट अ स्टार्ट, सुंदर सुरुवात. जणू काही घरूनच मनोज गुलवी सेट होऊन आलाय की काय असंच वाटतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा देखील चेंडू थांबणार नाहीये. चेंडू होता स्लॉट मध्ये, अखेर पाठवला दुसऱ्या फ्लॅट मध्ये. हा येतोय तिसरा षटकार मनोजच्या बॅट मधना. लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्लाय आपण पाहतोय. ओव्हर पिच चेंडू होता. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ चुंबन द स्टॉमिंग. काय सुंदर जुळणी पाहायला मिळाली बॅट आणि बॉल मध्ये. सुमधुर आवाज जेव्हा फटका लागला त्यावेळेस या मैदानाच्या आतमध्ये गुणगुणला गेला. धावसंख्या आपण पाहिली तर वेगाने पुढे सरकणार. धावसंख्या 21, 21 धावा, 2वरती 1. व्हॉट अ स्टार्ट. पहिलं षटक मार्गस्थ असताना राजन थोडासा महागला ठरतोय, कारण राजनवरती आता हल्ला चढवले जातात. क्रिकेटचं सूत्र देखील तेच आहे, तुम्ही समोरच्यावर दबाव टाकण्याकरता त्यांच्या मजबूत कडीवरती वार करणं गरजेचं आहे. ते वार पाहायला मिळतात. यावेळेस फुलटॉस चेंडू, अनदर गुड शॉट. हा चेंडू देखील जाणार सीमा पार. चौथा षटकार येतोय. फलंदाज मनोज गुलवीच्या बॅटमधना काय फलंदाजी करतोय, सुंदर फलंदाजी. आणि हॅट्रिक पूर्ण करतात मनोज गुलवी. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच नक्कीच गुलवी सन्मानित साहेबांना देखील सुवर्ण संधी आलेली आहे, प्राप्त केलेली आहे त्यांनी. असं त्यांचे साडू दीपक भोईर यांच्याकडनं या षटकारासाठी कॅश प्राइज दिले जाणार. क्या बात आहे. बघा साडू कसं असावं, तर साडू असं असावं. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पवन आला. आता यावेळेस पवनला थोडासा फलंदाजांना थांबवावं लागेल. स्ट्राईकला आपल्याला शैलेश पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, भरपूर दूरवर चेंडू होता. बॅटचा फ्लो ओपन करायचा होता. बॅटची कडा नक्कीच लागली. दरम्यान क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव शैलेशने पूर्ण केली. पुन्हा एकदा स्ट्राईकला आता मात्र आपल्याला मनोज गुलवी पाहायला मिळतात. काय फलंदाजी केली पहिल्या षटकामधना. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर राजेंद्र थोडासा महागडा ठरला. आता हे बॅटर आपल्याला चांगलं पाहायला मिळेल. एका बाजूला एक चांगला गोलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला एक धडाकेबाज फलंदाज मनोज गुलवी पाहायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट, सन्मान दिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, निशाणा साधता आलेला नाहीये. दुसरी देखील मिळणार. बघा नशिबाची साथ आज नक्कीच मी म्हणेन जे दुर्गा टिमगरपाडा संघाच्या बाजूने आहे. जिथे एक खर्च झाली होती तिथं दुसरी मात्र देण्यात आलेली आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या चुका करताना शेवटला त्याची किंमत फार मोठी मोजावी लागते. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 30 धावा. या वेळेत देखील चांगलं क्रिकेट सन्मान दिला जातोय. क्रिकेटचं सूत्र देखील तेच आहे, चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा, चुकीच्या चेंडूचा तुम्ही समाचार घ्या. आणि अखेरकार मनोज गुलवी एक मास्टरमाइंड क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेस चुकीचं चेंडू मैदानात पडले जातात त्या वेळेस मात्र मोठ्या संख्येमध्ये ती डील केली जाते. आणि ज्या वेळेस एखादा चांगला चेंडू आदळला जाणार त्यावेळेस सन्मान केला जातो. ही चांगल्या क्रिकेटची ओळख आहे. आज ती ओळख आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सादर करताना मनोज गुलवी पाहायला मिळतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 31 धावा. ओ हा चेंडू चांगला, बॅटची कडा, एज अँड गॉन. पहिला धक्का लागतोय टीम जे दुर्गा टिमगरपाडा संघाला. फर्स्ट विकेट गॉन. 40+40+
plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. क्रमांक 3 वरती जग्गू आला फलंदाजी करण्याकरता. थोडंसं शैलेशने नाराज केलं. खरं तर ज्या करता शैलेशला पाठवण्यात आलं होतं ती कामगिरी मात्र शैलेशला बजावता आलेली नाही. अखेरकार विकेट संपन्न झालं. पवनच्या खात्यामध्ये ही विकेट आपण जमा करूया. क्रमांक 3 वरती जग्गू आला. आता जग्गूला आता चांगली साथ द्यावी लागेल फलंदाज मनोज गुलवीला आणि चांगलं क्रिकेट मनोज गुलवी साकारतात. यावेळेस क्लिकचा फटका, मनगटी फटका, टायमिंगच्या जोरावरती हा चेंडू पाठवला गेला सीमा पार. प्रभूच्या बॅटमधनं आला हा कलात्मक षटकार. सुपर बॅटिंग, मनगटी फटका. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले. फक्त दिशा दाखवली. 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तू. थँक्यू डीजे. काय सुंदर फटका सजवला होता, कलात्मक फटका. यावेळेस प्रभूच्या बॅटमधनं आला. प्रभू अंतिम मार्क झाला 7 धावेने. त्यांनी त्याची खाते उघड केली, स्वतःला सिद्ध केलं, स्वतःला प्रूफ केलं आणि सांगून दिलं की का मला क्रमांक 3 वरती पाठवण्यात आलं. खोलवर टप्प्यात चेंडू, बॅटची कडा पुन्हा एकदा पाहायला मिळते. यावेळेस फक्त ढकलण्याचं कार्य प्रभूने केलं. पुश करो और खुश रहो. षटक समाप्ती होते. क्रमांक 2 चं षटक समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहिली 38, 38 धावा. 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. असा करून या चेंडू पार न मारू चौका. असा उडवून चेंडू पार न मारू षटका. केला तर आली मजा, झाला योगाच्या वाजा, करूया जय जयकार कार. असा करून या चेंडू पार न मारू चौका. असा उड. थँक्यू डीजे. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता निकलेश आलाय. समोर जाईल बॅटर प्रभू. खोलवर टप्प्यात चेंडू, दिशा दाखवली, कार्पेटला घासत चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. एक पूर्ण झाली. प्रभू दुसरीचा प्रयत्न करतोय परंतु मनोजने नकार दिला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. जग्गू यावेळेस बॅकफूट पंच पाहायला मिळाला. जागेवरनं फक्त दिशा दाखवली. 1 धाव मिळणार. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचा वापर केला जातोय. क्रिकेटची लाईफलाईन ही वापरली जाते. असं नाही की तुम्ही चौकार षटकाराने तुमची मोठी टोटल उभारू शकता. सिंगल डबलचा खेळ जरी मैदानाच्या आतमध्ये राहिला तर एक समाधान स्कोर तुम्ही उभारू शकता. आणि ते आता क्रिकेट साकारताना मनोज गुलवी पाहायला मिळतात. मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग व्यवस्थित नाहीये. पुन्हा एकदा बॅटच्या टोला चेंडू बरोबर क्रश होतोय. मिड विकेटला भरपूर वेगाने गेला चेंडू. पवन तिथे होता, चांगलं क्षेत्ररक्षण पवनने केलं. 1च धाव मिळणार जग्गू याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 41 धावा. हे चांगलं टोटल पाहायला मिळतोय. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता निकलेश आला. त्याने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला आहे. 3 चेंडू टाकलेले आहेत आणि 3 धावा खर्च केल्या. ही चांगली गोलंदाजी आहे. मोठा फटका खेळायचा होता, संपर्क व्यवस्थित नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, अखेरकार यष्टीरक्षकाला निशाणा साधता आला नाहीये. एक चोरटी धाव पूर्ण केली. चुरा लिया है तुमने जो रन को. काय सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. आणि बघा एखाद्या चोरटी धाव पूर्ण करण्याकरता तुम्हाला दोघांमध्ये बॉन्डिंग असणं फार गरजेचं असतं.
तुमची कॉलिंग, तुमची हाक, दोघांमधली नजर ही एक समान असणे गरजेचं असतं आणि ती कार्य आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना देखील माहिती आहे. धावसंख्या व्यवस्थित झालेली आहे. यावेळेस आपण सिंगल डबलचा खेळ जरी केला धावसंख्या एक चांगली उभारू शकतो आणि तो खेळ आता चांगलं क्रिकेट. यावेळेस फिल्डिंगची व्यूहरचना ही बदलली जाते. आता यावेळेस पाहिलं तर डीप मध्ये संपूर्ण आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू बॅटचा फ्लो उघडण्यास फलंदाजाला भाग पडलं. स्वतः गोलंदाज निखिलेश या चेंडूवरती जाणार, उचलणार. दरम्यान जग्गू याने एक धाव पूर्ण केली. बघा हे षटक फार सुंदर आलं. आपण विचार केला गोलंदाजीच्या दृष्टिकोनाने आतापर्यंत गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 धावा खर्च केल्यात, माफ करा. चांगलं सध्या तरी मी म्हणे षटक आपल्याला पाहायला मिळतोय शैलीवान पिंपलगड संघाकडून. कारण पहिलं षटक फार महागडं राहिलं होतं. 27 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. क्रमांक 2 वरती पवन आला, त्याने 11 धावा खर्च केल्या. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, झेलची असणार का संधी, पण अखेरकार सेफ लँडिंग पाहायला मिळाली. बघा आज मनोज गुळवीच्या बाजूने नशिबाची देखील साथ आहे. लक फॅक्टर असणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर. नुसतं क्रिकेट खेळून काही होत नाही, तुमचं नशिबाची साथ असणं फार गरजेचं आहे. ती साथ मिळाली. 2 धावा अंतिम चेंडूवरती पूर्ण झाल्या. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला तर 45 धावा या धावपळकावर लागलेत. रोहित शर्मा याचा जर्सी नंबर आपण पाहतोय 45. यानंतर होणारा सामना दोन्ही संघटक सज्ज राहायचं आहे. जय बजरंग टिंबवली विरोधात जरीमरी माता अलिमगर यानंतर सज्ज राहायचं आहे. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता 4थ्या क्रमांकावरती गोलंदाज दाखल झाला. योगेश होतोय, समोर जाईल बॅटर जग्गू. पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला, दोन्ही फल क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू निघून जाणार. सीमारेषेच्या बाहेर जग्गूच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. धावसंख्या यावेळेस 51 झालेली आहे. काय सुंदर फटका सजवला होता, काय सुंदर टायमिंग पाहायला मिळालं. बरोबर मी म्हणेन फलंदाच्या रडार मध्ये हा चेंडू होता आणि ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जुळणी झाली एक सुमधुर आवाज या मैदानाच्या आतमध्ये गुणगुणला गेला आणि अखेरकार जग्गूच्या नावी या 6 धाव्या नोंदवल्या जाणार. धावसंख्या वेगाने पुढे सरकणार 51 धावा आणि या बाकीच्या चेंडूवरती ज्या धावा जोडल्या जाणार त्या मी म्हणेन बोनस स्वरूपामध्ये असणार. जयेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण इथे आला असाल तर आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. दामणगाव गावचे ते सरपंच आहेत, आपणास विनंती असेल आपण इथे आले असाल. आपले असोसिएशन सल्लागार देखील आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठ खुलवायचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा योगेश, पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतो स्टँडच्या मागच्या बाजूला, पण अखेरकार 2 धावा पळून काढल्या. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण 2 धाव जोडूया. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती 53 धावा लागलेल्या आहेत. चांगली धावसंख्या मानूया. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने. चेंडू खेळण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. सेकंड बाउन्सला जोपर्यंत चेंडू उचलला जाणार जग्गू 2 धावा पूर्ण करतोय. बघा किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्या वेळेस चेंडू आणि बॅटची जुळणी होते मोठ्या फटकामध्ये डील केली जाते आणि ज्या वेळेस दूरवरचे चेंडू असतात त्यावेळेस सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. हे चांगलं क्रिकेट आहे. शेवटचं षटक मार्गस्थ, अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी करण्याकरता योगेश आलाय. एक षटकार त्याच्या चेंडूमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेंड करायचं होतं.
इसे कहते टेढ़ी उंगली से घी निकालना. नेदा चेंडू आला. नक्कीच आता डगआउटमध्ये प्रश्न उमटला जाणार की सरळ बॅटने धावा येत आहेत तर या फटक्याची गरज आहे का, ही चर्चा होणार. नक्कीच होणार. हा फ्रॅकर चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. काय सुंदर चेंडू होता. यावेळेस गोलंदाजाने मात्र खांद्याचा उपयोग केला. बरोबर जग्गूच्या कानाच्या बाजूने हा चेंडू निघून गेला आणि त्याला सांगून गेला, कैसे हो भाई. अंतिम चेंडू मार्गस्थ. गोलंदाजी करण्याकडे योगेश पाहायला मिळतोय. एक षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक त्याचं पाहायला मिळालं. दोन्ही टीम चला पुन्हा एकदा आम्ही संगणकाने विनंती करतो. टिंबवली संघाचा संगणक आणि अलीमगड संघाचा संगणक. ओ ही लाईन पाहावी लागेल, ही लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. चेंडू बॅट आणि बॉलची जोडणी झाली का. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज मनोज गुलवी दुर्दैवारीत्या बाद होणार. 22 स्वरूपामध्ये आपण 2 धावा जोडूया. अशा प्रकारे पहिला डाव संपन्न झाला. 4 षटके तुम्हाला पाहायला मिळाली. नक्कीच व्यासपीठा विराजमान अलीमगड गावचे पोलीस पाटील उपस्थित झाले आणि उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे आपणास देखील विनंती करतो की आपण त्यांना घेऊन नाणेफेकी करण्याकरता समोरच्या बाजूला यायचं आहे. दोन्ही संगणक चला त्वरित यायचं आहे. टेंबोली संघाचा संगणक आणि अलीमगड संघाचा संगणक आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. टेंबोली संघाचा आलेले आहेत, अलीमगड संघ आपण यायचं आहे. मी पोलीस पाटलांना विनंती करतो की आपण पुनश्च एकदा टॉस करायचं आहे. अलीमगड गावचे ते पोलीस पाटील आहेत. बघा मी मगाशी उल्लेख केला होता की या खेळापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. महाराष्ट्र पोलीस पाहायला मिळतात, वकील पाहायला मिळतात, ॲडव्होकेट पाहायला मिळतात, डॉक्टर्स देखील पाहायला मिळतात, आपल्याला इंजिनियर देखील आहेत, ग्रामपंचायत सरपंच देखील आहेत, सदस्य देखील पाहायला मिळतात, नगरसेवक देखील आहेत. बघा बराचसा मी म्हणेन हा लोकप्रिय खेळ आहे आणि बघा किती प्राधान्य दिले जाते. नक्कीच कृषी उत्पादन संघटनेचे अध्यक्ष देखील आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळत असतो. धावसंख्या आपण पाहिली धावपडकावरती 56 लागलेली आहे. 57चं टार्गेट आहे. टॉस केला जातोय पोलीस पाटीलच्या हस्ते. टॉस जिंकलेला आहे. पुन्हा उडवायचं आहे. टेंबवली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी पुन्हा एकदा पोलीस पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठ सजवायचं आहे. चेंडू पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास. आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 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 धन्यवाद. धाव एकदा पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला. पहिला डाव फार सुंदर राहिला. जे दुर्गा टिंबरपाडा संघाने 56 धावा लावण्यामध्ये त्याने यश आलं. समीकरणात आपण विचार केला येणारे 24 चेंडू आणि 57ची गरज असेल टीम बादशाह 11 पिंपळगाव या टीम साठी. पुन्हा एकदा सर्वांची आपण करूया या दमण नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून 3 स्टार लाईव्हला जे आमचे प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांचं देखील करूया या दमण नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू अँड ऑल व्ह्यूअर्स.
टार्गेट फार मोठं आहे चेस डाऊन करण्याकरता. आपण जवळजवळ विचार केला प्रति षटकामध्ये 13 ते 14 धावा जोडणं फार गरजेचं आहे. जे कार्य स्टार्टिंगला आपण पाहिलं मनोज गुलवीने केलं ते कार्य आता मात्र फलंदाजांना करावं लागेल. कारण टार्गेट फार मोठं आहे आणि ते चेस डाउन करण्याकरता प्रति चेंडूमागे हल्ले करणं गरजेचं आहे. क्योंकि दिल्ली बॉल दूर थे और दूर जाने के लिए आपको हवाई जहाज से जाना जरूरी है. रिक्शे से जाओगे तो 2 दिन लगेंगे. सामनाला करूया आपण सूर्या. सेकंड इनिंगचा डाव आपण पाहतोय. मैच की तरफ हम रुख अब मोड़ लेते हैं. स्ट्राइक के लिए हम देखने जा रहे हैं. बल्लेबाज तैनात रहेंगे खेलने के लिए. राजेंद्र और गुणेश ई पहली जोड़ी हम देख रहे हैं. टीम अच्छा लेवल पिंपल घर की गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. गेंदबाजी करने के लिए राम आए मैदान के अंदर. उनके पास एक्सपीरियंस बहुत है और यहाँ पे उनको छोड़ना जरूरी भी है. देखने जाना पड़ेगा कि वो एक्सपीरियंस उनको कितना फायदा दे सकता है. मॅचला सुरुवात करायची आहे. क्रमांक 1 वरती गोलंदाज राम येतो. गोलंदाजी करण्याकरता समोर बॅटर आपल्याला राजेंद्र पाहायला मिळतात. ज्या धावा राजेंद्रने खर्च केल्या होत्या त्याला आता काढणं फार गरजेचं आहे. सामना नाही तर अडचणीमध्ये येऊ शकते. गोलंदाज राम तयार. यावेळेस बाटची अतली कडा होती. अखेरकार यष्टी रक्षकांनी थोडाशी चुकी केली. एस्टनच्या मागे मात्र मनोज गुलवी होते. मात्र ही झेड त्यांना पकडता आली नाहीये. तर ही झेड पकडली असे चित्र काहीतरी वेगळं असतं. सुरुवात चांगली केली गोलंदाज रामने. संधी चालून आली होती परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. फलंदाज राजेंद्र बचावला गेला. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. फटका फसतोय. फील्डर डाऊन दी बॉल. मिसफील्ड. पुन्हा एकदा मी म्हणेन झेलची संधी चालून आली होती मात्र संधीचं सोनं झालं नाही. पण प्रयत्न फार चांगले झाले. बघा क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं फार गरजेचं असतात. कारण कसं असतं ना, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न किती सुंदर झाले. अपयशी यशाची पहिली पायरी आहे. चढणं गरजेचं आहे. एका धावेने राजेंद्र ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या देखील 1 झालेली आहे. डावखोर शैलीचा गुणेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोर जाईल गोलंदाज राम. भरपूर अनुभव आहे रामकडे. अनुभवाचा भरणा त्याच्याकडे आहे. आता त्या अनुभवाचा पणाला लावणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मागे सरून यावेळेस जागा बनवली गेली फलंदाजाने. टॅपच्या अंदाजामध्ये हा फटका पाहायला मिळाला. भरपूर उशिराने बॅटचा फ्लो उघडण्यामध्ये फलंदाज गुणेशला यश आलं. गुणेश पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 2 धावा पाहायला मिळतात. राजेशचं खाते उघड झाली. त्याच्या नावे आपण 1 धाव टाकूया. गुणेशने देखील खाते उघड त्याच्या नावे देखील 1 धाव करूया. समोरून थोडंसं बाजूला व्हायचंय प्लीज. स्ट्राइकला पुन्हा एकदा राजेंद्र. तर रामची गोलंदाजी बघा किती सुंदर होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते. आपटून टाकला चेंडू ऑन साइडला. चांगला फटका. चेंडू डीप मध्ये सरकणार का? पण अखेरकार काय सुंदर क्षेत्ररक्षण झालं. यावेळेस क्षेत्ररक्षकाला यश मिळालं. जग्गू तिथे होता पण दरम्यान 2च धावा पूर्ण होणार. 2 धावा वाचवण्याचं कार्य केलं. फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण म्हणला की क्रिकेटचा पाया मांडला जातो. यावेळेस बघा टिमगर पाडा संघाचा पाया किती मजबूत आहे. जर तुमचा मजबूत पाया नसेल तर कदाचित तुमचं घर डगमगत असतो. मात्र यावेळेस तसं झालं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती पाहायला मिळतोय.
रामचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी करतोय. अनुभव अगदी पणाला लावतोय. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर हे आपल्याला दृश्य पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका. काय सुमधुर आवाज मैदानाच्या आतमध्ये गुणगुणला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता आला नाहीये. दरम्यान एकच धाव मिळणार. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा. हर गेंद को बड़ी संख्या में आपको डालना जरूरी आहे. मोठे फटके मारणे फार गरजेचं आहे. सिंगल डबल निमित्तर म्हणून जयदुर्ग टेमघरपाडा संघाला काही फरक पडणार नाही, परंतु 511 पिंपळगर संघाला भरपूर फरक पडू शकतो. पुन्हा एकदा गुणेश तयार. लवकर शैलीचा फलंदाज आडव्या बॅटने चांगला फटका. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ टेकन, सुपर कॅच, रनिंग कॅच होती. कौतुक करणं गरजेचं आहे. काय कॅच पकडतो शैलेश. जणू काही पापड्यांच्या आतमध्ये हा कैद करा हा क्षण होता. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले. काय जजमेंट होतं. शेवटपर्यंत नजर राहिली. स्टार्ट फार सुंदर पाहायला मिळालं आणि अखेरकार या चेंडूवरती रनिंग कॅच पाहायला मिळाली. मी मगाशी उल्लेख केला होता की तुमचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि तो पाया बघा यावेळेस किती मजबूत होता. शैलेश तिथे होता आणि चांगलं झेड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विकेट क्रमांक पहिला पाहायला मिळाला टीम बादशाह 11 पिंपळगर या संघाचा. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता जग्गू आला, तर क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता पवन आला. यावेळेस पवनला चेंडूला पवनासारखंच पाठवावं लागेल, कारण भरपूर अशा अपेक्षा त्याच्याकडनं असणार. कारण एक मोठ्या नावाकरता, एक मोठ्या चांगल्या खेळी करता त्याला ओळखलं जातं. ती ओळख त्याला आता सिद्ध करावी लागेल. क्रमांक 3 वरती फलंदाज पवन आला. टार्गेट फार मोठं आहे आणि ते चेस डाऊन करण्याकरता ती चेंडू मागे हलणं करणं गरजेचं आहे. जग्गू तयार. समोर बॅटर राजेंद्र पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका हवेमध्ये. झेलची असणार संधी, मात्र झेल इथे झालेला नाहीये. प्रयत्न पुन्हा एकदा चांगले झाले आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय का हे पाहावं लागेल. एकच धाव इथे घेतलेली आहे स्ट्राईकला. आता मात्र पवन पाहायला मिळेल. पवनला आता मात्र मी म्हणेन एखादा मिराकार करणं गरजेचं आहे, एखादा चमत्कार करणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या फक्त आणि फक्त आपल्याला 6 पाहायला मिळते. अजूनही 51 ची गरज आहे. खोलवर टप्प्याच्या चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. शैलेश तिथे आहे. थोडासा फंबल झाला. दुसरीचा प्रयत्न. एकाच रोलावरती 2 गाड्या आल्या आणि अखेरकार अपघात झाला. परिणामांचा पण विचार केला तर मात्र फलंदाजाला जागा सोडावी लागली. धक्का लागतोय दुसरा टीम बादशाह 11 पिंपळगर संघाला. करुनिया ध्या आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. न्यूमॅन इन क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता फलंदाज दाखल झाला. ओ हा चेंडू चांगला, हा चेंडू चांगला. भरपूर अपील या वेळेस केला जातोय पंचांकडे. लाफ शॉट्स भरपूर
पंचांकडे अगदी मी म्हणेन अशा अपेक्षेने अगदी भरपूर विश्वासाने हा अपील केला होता. मनोज गुलवी फार एक्साइटेड आहेत, फुल शुअर आहेत की नक्कीच हा विकेट असणार. बघूया आता पंचांकडे मागणी केली जाते, एक्झॅक्टली काय घडलं ते आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आणि फिल्डिंग करण्यास संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांकडे मागणी केलेली आहे. आपण जाऊया संगणकाकडे आणि पाहूया मैदानाच्या आतमध्ये नक्की काय घडलं. बघा, सर्वांना माहीत आहे रन आउट, बिमर आणि या गोष्टीसाठी आपण एक वाईट बॉल, या 3 गोष्टीसाठी आपण देतोय आपण रिव्ह्यू. ओके, कॅच आणि हा आपल्या टेक्नॉलॉजी तशी नाही आहे, सर्वांना माहीत आहे. चाचणीपासून आपण देतोय वाईट बॉल, बिमर, रन आउट. दोन्ही संघांना ती चान्स असते, दोन्ही घेऊ शकतो. आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये, त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर याकरता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. अखेरकार हा चेंडू निर्धावाला. फुलटॉस चेंडू, टायमिंग व्यवस्थित नाहीये. अखेरकार यावेळेस पवनचा खेळ समाप्त होणार. बडी मछली जाल में फंसी हुई, बिग लॉस. मारू चौकार, असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केलात आली मजा, झाला योगाच्या वाजा, करूया जय जयकार कार, असा करू. टुटुगो नाखेरकार मोठं लॉस आपल्याला पाहायला मिळालं टीम बादशाह 11 पिंपलगड या संघाचं. पवन आज मात्र फार शांत आहे, मात्र मैदानावरती पवन किती फास्ट चाललंय बघा. थंडगार हवे आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता निकलेश आला. निकलेश बजागे आपल्याला पाहायला मिळतात क्रमांक 5 वरती. लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दाखवली, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू पकडला जाणार, एकाच ऍक्शन मध्ये फेकी देखील पाहायला मिळाली. निकलेश ऑन दी मार्क झाला. एक धावसंख्या त्याच्या खात्यामध्ये आपण जोडूया, संघाची धावसंख्या 1 ने वाढवूया. 8 धावा दाबळगावती पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ जग्गू मात्र चांगली गोलंदाजी करतोय. एक मोठा विकेट त्याच्या हाती नक्कीच लागला. पवनला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. स्ट्राईकला आता मात्र आपल्याला बिल्ला पाहायला मिळतोय. क्या बिल्ला अब करेगा हल्ला, हे देखना पडेगा. आडव्या बॅटने हल्ला झाला, चेंडू थांबला नाहीये, निघून जाणार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा उत्तुंग आघात करतोय फलंदाज बिल्ला. गुड शॉट. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले. व्हाट अ शॉट, व्हाट अ tremendous timing. Ball this racing on square leg area, firmly driven and at the 6. शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकाचा आणि बघा किती षटक गोड करतोय. अंतिम षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती अखेर हा षटकार आला.
काय सुंदर फटका सजवला फलंदाज बिल्ला याने. याआधी मी उल्लेख केला होता की बिल्लाला आता मात्र हल्ला करणं गरजेचं आहे आणि अखेरकार ते बिल्लाने ऐकलं आणि हल्ला करण्यास सुरुवात केली. कारण बिल्ला देखील माहिती आहे की टार्गेट फार मोठं आहे, ते चेस करण्याकरता आपल्याला चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. प्रति चेंडू मागे चौकार किंवा षटकार जोडणं गरजेचं आहे आणि ते कार्य आता मात्र बिल्लाने केलं. धावसंख्या 6 ने पुढे सरकणार. 14 धावा. यावेळेस व्यवस्थित नाहीये, इसे कहते टेढ़ी उंगली से घी निकालना. कभी कभी उंगली भी फस जाती है आणि तेच झालं मैदानाच्या आतमध्ये. अखेरकार बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित झाली नाही, पण एक धाव मिळाली. क्रमांक 3 वरती गोलंदाज करण्याकरता गोलंदाज आला. निकेतन आला आणि बघा किती सुंदर सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीची. कोणत्याही फलंदाजाला त्यांनी मुभा दिलेला नाहीये. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है और हम कोशिश भी ना करे ये तो बुरी बात है. मात्र इथं प्रयत्न केले जातात. काय सुंदर फटका सजवला. हॅट्रिक लाय आता मात्र बिल्ला. ओ ही लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. बाहेरच्या बाजूला थोडस दबाव पाहायला मिळाला गोलंदाज निकेतनवरती. खरं तर चेंडू फिरवण्यामध्ये त्याला नक्कीच यश आलं, परंतु लाईन जी हवी होती ना ती लाईन कुठेतरी मी म्हणजे मिस केली त्याने. अखेरकार हा वाईट चेंडू पाहायला मिळाला. एक धाव वाढणार. 22 धावा. ऑन साइडला यावेळेस फटका फसतोय. अखेरकार जे जाळं लावलं होतं त्या जाळ्यामध्ये बरोबर अडकला गेला फलंदाज बिल्ला. अखेरकार बिल्लाला देखील आता मात्र जागा सोडावी लागणार. धक्का लागतोय तिसरा, चौथा लागतोय टीम बादशाह 11 पिंपलगड संघाला. चेंडू पार मारूच्या असा उडवून चेंडू पार न मारू षटका. असा उडवून चेंडू पार न मारू षटका. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर. क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता दिनेश येतोय, दिनेश जोशी. यावेळेस मी म्हणेन थोडासा बॅकफुटला आहे बादशाह 11 पिंपलघर. फ्रंट फुटला येणं फार गरजेचं आहे. ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागेल. गाडीचं गेअर आता बदलावे लागतील. कारण आपण पाहिलं धावफलकाचा थोडासा विचार केला तर क्रमांक 3चं षटक आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावांचा उल्लेख केला तर फक्त 22 धावा जोडता आलेत. शपल क्रॉस झाले. चांगला फटका, सुंदर फटक्याची सजावट, परंतु बघा क्षेत्ररक्षक जजमेंट मात्र कुठेतरी चुकला जातोय आणि अखेरकार 4 धावा मिळाला. चांगलं क्रिकेट, गुड शॉट. धावसंख्या 26 पाहायला मिळतोय. थोडंसं जजमेंट चुकलं गेलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचं. असं वाटलं होतं की झेल हा पकडायला धावतोय की काय. अखेरकार चेंडू डोक्याच्या वरून निघून गेला. समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला जातोय. चेंडू बराच काल हवेमध्ये पाहायला मिळाला. शैलेश तिथे आहे. यावेळेस मात्र बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये शैलेश फुटबॉलचा खेळ दाखवतोय. एकच धाव मिळणार. पायाने चेंडू हाताळण्याचं कार्य केलं होतं. अखेरकार दिनेश जोशीने एका धावेवर समाधान मानलं. ही चांगल्या क्रिकेटरची ओळख आहे. एखादा तुम्ही मोठा फटका खेळता त्यावेळेस दुसऱ्या चेंडूवरती तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं आणि ते क्रिकेट आता पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा काहीसा चेंडूचा खेळ बाकी, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा खेळायचं होतं. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू क्रॉस झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. दरम्यान निखिलेश आता मात्र एक धाव पूर्ण करतोय. पुन्हा एकदा या दमण नगरीमध्ये आपण करूया सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या पाहिली 28 धावा.
येणारे 6 चेंडू आणि 29 धावेंची गरज असेल टीम बादशाह 11 पिंपळगाव या संघाला. क्रमांक 4 वरती गोलंदाजी करण्याकरता शैलेश आला. क्रॉस लाईन ने गोलंदाजी करत असतो. यावेळेस सडव्या बॅटने चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू दामणार नाहीये. निखिलेशच्या बॅट पण आला सुंदर षटकार. स्वागत केलं या फटक्याने. 4थं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती हा आघात पाहायला मिळाला. दुपारच्या सत्रामध्ये निखिलेश मात्र शैलेशला सांगतोय गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुझं दमण नगरीमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची ओतली कडा, बॅट आणि पॅटचा संपर्क आला. मात्र निखिलेश यावेळेस एकच धाव घेतोय. 23 ची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला संधी आणि अखेरकार झेल ड्रॉप झालेली आहे. संधीचं सोनं झालेलं नाहीये. एकच धाव मिळणार. अथवा एका क्षणी असं वाटलं होतं की हा झेल पकडला जाणार, कारण क्षेत्ररक्षकाने नजर अगदी शेवटपर्यंत ठेवली होती, परंतु चेंडू त्याला गॅदर करता आला नाहीये. निखिलेशला जीवदान मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 35 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फिल्डिंगची व्यूहरचना बदलली जाणार, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतं तेव्हा क्षेत्ररक्षक दमछाक पाहायला मिळते. ही लाईन चांगली, ही लेन्स चांगली पाहायला मिळाली. त्यातीचं बॉलडाऊन डिलिव्हरी, अगदी हवेमध्ये चेंडू वळवण्याचं कार्य गोलंदाज शैलेशने केलं. काय सुंदर चेंडू टाकला. फलंदाजच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं आणि हा चेंडू निर्धाव आला. पुढे सरकून ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू ऑफ साइडला निघून चाललाय. पुन्हा एकदा बॅटची कडा पाहायला मिळाली. बरोबर स्टिकरच्या वरची चेंडू टच झाला होता. डिपेस्ट्रा कव्हरला चेंडू पकडला जाणार. दरम्यान 1 धाव पूर्ण. यावेळेस फक्त आता मी म्हणे औपचारिकता उरलेली आहे. शेवटचा चेंडू टाकून ती पूर्ण करायची आहे. विजयाचा सुगंध कोणाच्या नाकाबंद पोहोचला असणार हे प्रेक्षकांना समजलेलं आहे. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने, पण अखेरकार या चेंडूवरती निखिलेशला मात्र विकेट सोडावी लागणार. शैलेशला मिळणार सफलता आणि मात्र या चेंडूवरती विजय संपन्न केलं टीम जयदुर्गा टीम गरपाडा संघानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम गरपाडा अँड हार्ड लक टीम पिंपळगर. कम ऑन डीजे.